शिवतेज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सलगरेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। गावाच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या शिवतेज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सलगरे या नव्या पतसंस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाला गावातील नागरिक, सभासद, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख उपस्थितीत परमपूज्य 108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिसमठ संस्थान बेळंकी तसेच सद्गुरू श्री कोंडीबा महाराज उपस्थित होते। त्यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी त्यांनी संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत ग्रामीण भागातील आर्थिक स्वावलंबनासाठी अशा संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले। या प्रसंगी माननीय श्रीमती जयश्रीताई पाटील, चेअरमन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, माननीय श्री बागा मोरे सुतार, उपसरपंच सलगरे तसेच माननीय सौ जयश्रीताई पाटील, लोकनियुक्त सरपंच सलगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्यास शुभेच्छा देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले। संस्थेचे चेअरमन श्री सुहास कांडले, सचिव श्री अनिल माळी, संचालक मंडळाने उपस्थितांचे स्वागत केले। संस्थेमार्फत ठेवी, कर्ज, लॉकर सुविधा, NEFT, RTGS, मोबाईल बँकिंग यासह विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक मंडळ, सभासद, ग्रामस्थ व सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। उपस्थितांनी संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। शिवतेज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सलगरे ही संस्था ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। एक खरोखरच एका बऱ्याच वर्षानंतर धडाडीचे सर्वांच्यावर प्रेम करणारे, निस्वार्थ उद्देशाने समाजाचं, देशाचं काम करणार असे आपल्याला आमदार भाऊ मिळाले आणि त्यांनी सुंदर असं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे की तुम्हाला काही कमी पडू देणार नाही। किती मोठं वाक्य आहे। संकटात सापडलेल्या व्यक्तीला मी आहे एवढं जरी म्हटलं तर 12 हत्तीचं फळ मिळत असतं आम्हाला। आणि आमदाराने असं सांगितल्यानंतर खरोखरच आपल्याला काही कमी पडणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निमित्ताने 2 शब्द या ठिकाणी सांगू इच्छितो। मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर अथवा भगवंताला या सृष्टीवर आम्हाला जन्म दिल्यानंतर भगवंताला एक आदेश किंवा एक कार्य करण्यासाठी पाठवलेला आहे। ते आपण लक्षात ठेवून जर काम करू लागलो तर ही भगवंताची सृष्टी आहे, भगवंताने निर्माण केलेली सृष्टी आहे। भगवंत कसा आहे? सत्यम शिवम सुंदरम। भगवंत सत्य आहे, सुंदर आहे आणि मंगलमय आहे। म्हणजे शिव म्हणजे मंगलमय आहे। तसं ही प्रपंच किंवा सृष्टी किंवा हे जग देखील सत्यम शिवम सुंदर होऊ शकतं कधी भगवंताच्या आदेशाने आपण चाललो तर। हे आदेश आपल्याला जर कळत नसेल म्हणजे की ते काचेचं भांड घेऊन चालण्यासारखं असतं। पतसंस्थेला एक दिवस चांगले दिवस आले। पतसंस्था म्हणजे की मान सन्मानाचं स्थान असायचं, चेअरमनला स्थान असायचं, संस्थापकाला स्थान असायचं। पण मध्ये 2-4 वर्षे महाराज 2-4 वर्षाच्या अगोदर काय झालं, कुठून काय दृष्ट लागली माहित नाहीये, संस्थापकांनी बँका संस्था खोलून टाकल्या आणि ज्या लोकांनी विश्वासानं, शिक्षक असतील, कर्मचारी असतील, रिटायरमेंटचे सगळे लोक असतील, 4 पैसे जास्त मिळतात ह्या आशेनं आपण पतसंस्थेमध्ये आपण पैसे ठेवतो, बाकीच्या पेक्षा थोडंसं व्याज जास्त मिळतं म्हणून। आणि असे शिक्षक झालेले 20-20, 40-40 वर्ष सर्व्हिस झालेले, कर्मचारी 40-40 वर्ष सर्व्हिस झालेले ते पैसे ह्या संस्थापकांनी ह्या बँका डुबवल्या। बराच हल्लागोल्ला झाला, आमच्यापर्यंत केसेस आले। त्यानंतर परत सुरळीत चालू झालं।
शासनाने त्यावर निर्णय केला आणि आता ज्या बँका सगळ्या सुरू झाल्या त्या बँका सगळ्या स्वच्छ निर्मळ पारदर्शक पद्धतीने काम करतायत, त्याचा मला आनंद आहे. आज मी तेच सांगतोय आपण शिवतेज कोऑपरेटिव्ह सोसायटी चालू केली. आपण निश्चितच त्याला सद्गुरूंचे आशीर्वाद मिळालेत. आपल्याला लोक आपल्यावर प्रेम करणारे आहेत, शेतकरी आहेत, व्यापारी आहेत. तर ह्या दृष्टिकोनातून विश्वासाने इथं जी पुंजी ठेवली जाईल त्याचं संरक्षण करणं आपल्या सगळ्यांचं काम आहे, एवढं आपण लक्षात ठेवू. नाहीतर मागं बोललो तसं मला पुढे 6 महिन्याला बोलायची वेळ येऊन देऊ नका. ह्या दृष्टिकोनात आपण काम केलं पाहिजे. पैसा आला, टीव्ही आल्या, सगळ्या आल्या, निवडणूक लागली झालं, मग कार्यक्रम होतो. मग तसं होऊ नये. हे जनतेच आहे, जनतेसाठीच झालं पाहिजे, शेतकऱ्यासाठी झालं पाहिजे, गोरगरिबासाठी झालं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून त्याचा आपला उपयोग झाला पाहिजे. नात्याला नातं कसं जुळेल, माणसाला माणसं कशी जुळतील, गरीबाला गरीब जुळतील, त्याचा उद्धार कसा होईल, तो कसं 2 पायाला उभा राहील, ह्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. आज मला खूप आनंद झाला की आज एक धडाडीचा नेता आज बँक क्षेत्रात उतरला आणि त्यांनी शब्द दिलाय की आम्ही निश्चितच लवकरात लवकर काही शाखा आम्ही उपलब्ध करू, आम्ही शाखा काढू. निश्चित एखाद्या बँकेचा रिपोर्ट चांगला झाल्यानंतर निश्चितच लोकच सांगतील तुम्हाला आपण इकडे एक शाखा काढा, तिकडे एक शाखा काढा. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचलायचे. आज विकासाचं थोडंसं माध्यम लागलं. मी एकदा काहीतरी इथं बोलवायला कोणाला आलतो, त्या रस्त्यानं मी आपल्या रस्त्यानं गेलो होतो आणि मलाच वाटलं की हा रस्ता बाजारपेठला रस्ता आहे, कर्नालला जोडणारा रस्ता आहे आणि हायवे झाला आहे, पण हायवेवरून आत आलं की या माझ्या सर्वेच्या बाजारपेठेतून रस्ता हा खराब झालेला आहे. मी स्वतःहून आपण म्हणलं हा रस्त्याचा काय प्रकार आहे. आपण म्हणले ह्याला लई पैसे लागणार, काय करायचं, पैसे लागू दे किती लागायचे तेवढे. पण ज्यावेळी माझ्या हातात पैसा आला त्यावेळी मी पहिला सरगर धरलं आणि हा रस्ता करायसाठी मंजुरी दिली. 8 कोटी रुपये आपण त्याला मंजुरी दिली. आचारसंहिता उद्या संपते, परवा दिवशी संपते. आचारसंहिता संपली की ह्या रस्त्याला मान्यता, गव्हर्नमेंटची प्रशासन मान्यता मिळालेली आहे. फक्त टेंडर राहिलेले आहे. ते टेंडर आचारसंहिता संपल्यानंतर टेंडर निघेल आणि लवकरात लवकर पावसाच्या अगोदर जेवढं काम करताय तेवढं आपण करू. त्या दृष्टिकोनातून हा सेंट्रलच्या गावाला शोभा देणार रस्ता आपण तयार करू. बाकी छोटी मोठी दलित वस्तीची, अण्णाभाऊ साठेची, मामदार फंड इकडं तिकडं छोटी छोटी कामं तर भरपूर होतात. पण गावाला आला करणारा माणूस तर तो पहिला उधाड आमचा करतो. कोण आहे आमदार इथे, आहे की नाही? ते कोण इथं नेता आहे म्हणत नाही, गावचा सरपंच कोण आहे म्हणत नाही, इथं आमदार कोण आहे आणि रस्ता कसा राहिला. त्यामुळे कर्नाटकच्या लोकांना बाजारपेठ आपली कर्नाटक लोकांना जवळ पडते, कर्नाटक लोक इथे येतात. त्या दृष्टिकोनातून त्यांना सुखसोयी उपलब्ध व्हावे ह्या दृष्टिकोनातून तो निर्णय दिला आहे. महाराज असतील, बेळगेजी महाराज असतील, वैदिक तुम्ही असाल, तुम्ही ह्या ठिकाणी आमच्या विश्वासावर येऊन या ठिकाणी संस्थेचं उद्घाटन केलं. तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे किंवा समोरच्या माणसांचा विश्वास दाखवला, त्या विश्वासाला केसा एवढा सुद्धा त्याला जाणार नाही, एवढी ग्वाही, एवढी खात्री मात्र नक्की या ठिकाणी देतो. जो काही झालं तर चालेल, भले वेळ प्रसंगी आम्हाला आमचं एकरभर ऐकलं तर चालेल, पण त्या ठिकाणी संस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवीला अजिबात धक्का लागणार नाही, तेवढा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतोय. वहिन्यांना मुंबईला जायचं